युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भाजपच्या नेत्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत। आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केलेला आहे। राष्ट्रपती निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 2 आमदार फुटल्याची चर्चा सुरू होती, तर पुणे जिल्ह्यातून 1 आमदार फोडण्यात आल्याचं सत्यजित तांबेंचं म्हणणं आहे। सत्यजित तांबे यांनी ट्विट करून असा संशय व्यक्त केलेला आहे। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। रश्मी, काय म्हणणं आहे तांबेंचं? जी सूत्रांकडून माहिती मिळते की काँग्रेसच्या गोटात जी चर्चा झालेली आहे, आमदार फोडण्यामध्ये जे प्रमुख भूमिका कोणी बजावली असेल ते आशिष शेलार असतील। विनोद तावडे आणि आशिष शेलार यांनी मराठा समाजाचे जे आमदार आहेत त्यांच्याशी कुठेतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता। पुण्यामध्ये एक बैठक पार पाडली होती ज्यामध्ये 4 आमदार सहभागी झाले होते, विरोधी पक्षाचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे। आणि स्वतः सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटमधून निर्देशित केलेला आहे की त्यांच्या जिल्ह्यातील 2 जे विरोधी पक्षांचे आमदार आहेत त्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे। मतदान झाल्यानंतर देखील त्यांनी हा एक संशय व्यक्त केला होता की साधारण 10 आमदारांनी मतदान केलं आहे। त्यामुळे कुठेतरी पुण्यामध्ये आशिष शेलार यांनी जी बैठक घेतली होती 4 आमदार फोडण्यासाठी, त्यातल्या आमदारांनी मतदान केल्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। पुणे जिल्ह्यातले 1 आमदार त्यामध्ये दिसून येतात आणि नगर जिल्ह्यातील 2 आमदार दिसून येतात। त्यामुळे नक्कीच आमदार फोडण्यामध्ये किंवा ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजपला जे दाखवून द्यायचं होतं की त्यांच्याकडे मताधिक्य आहे आणि ते आमदार फोडू शकतात विरोधकांचे, ते करण्यात भाजपला यश मिळालेलं आहे। रश्मी, तांबे म्हणालेत की काँग्रेसमधले इतके तर राष्ट्रवादीतले इतके आमदार त्यांनी फोडलेले आहेत, त्या आमदारांची नावं त्यांनी स्पष्ट केली आहेत आता? सध्या तरी कोणती नावं आहेत, कोणाकडे दिशादर्शक आहे ह्याबाबत अजून स्पष्ट केलेलं नाहीये। परंतु नक्कीच जे ज्येष्ठ नेते असतील पक्षातील, ज्यांची भाजपाशी जवळ आहे, विखे पाटील असतील, त्यांच्याकडे तरी संशयाची सुई जात नाहीये। इतर जे नेते आहेत त्यांच्याकडे, जिल्ह्यातील जे इतर आमदार आहेत त्यांच्याकडे ही संशयाची सुई जाते। रश्मी, त्यासोबतच पक्षाकडून या सगळ्या संदर्भात काही कारवाई करण्यात येणार आहे? कालपासून खरं तर हे सगळे आरोप होत आहेत। आपण पाहतोय की दोन्ही पक्षांना पहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली होती की आमचा जो 1 आमदार आहे तोच फुटलेला आहे, इतर आमचे फुटलेले नाहीयेत। काँग्रेसकडनं मात्र अजूनही याबाबत तशी भूमिका स्पष्ट करण्यात येत नाहीये की काय करण्यात येणार आहे। जर आमदारांनी अशा पद्धतीने क्रॉस वोटिंग केलं असेल तर काय होणार आहे। सध्या पक्ष कोणतेही नेमके आपले आमदार फुटले आहेत की नाहीयेत ह्याबाबत पण जबाबदारी घ्यायला तयार दिसत नाहीये सध्याची जी प्रतिक्रिया आहे। त्यामुळे ह्यापुढे जेव्हा ही भूमिका स्पष्ट करण्यात येईल तेव्हा समजेल की नेमकी ह्या आमदारांवर कारवाई होणार आहे की नाही। मात्र रश्मी, तांबे यांनी शेलार आणि तावडेंवरती अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत। या दोघांकडून काय प्रतिक्रिया कळू शकली आहे या संदर्भात? संपर्क झालेला नाहीये, पण नक्कीच ह्या बातमीनंतर त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू की त्यांचं काय म्हणणं आहे, आमदार फोडण्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीची भूमिका बजावली आहे। भाजपाकडनं पण हे स्पष्ट करावं लागेल की त्यांनी कशा पद्धतीने आमदार फोडले। बरं रश्मी, तुझ्याकडून तपशील घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान सत्यजित तांबे यांनी नेमकं ट्विट काय केलेलं आहे, काय संशय व्यक्त केलेला आहे ते आपण बघतोय। माझ्या सूत्रांनुसार 2 नगर जिल्ह्यातल्या आमदारांनी आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्या मध्यस्थीनंतर एनडीएला मतदान केल्याचं स्पष्ट झालेलं आहे असं या ट्विटमध्ये म्हटलंय। पुढे ते म्हणतात की राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना त्यांनी मतदान केलं, हे धक्कादायक आहे। तेव्हा काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत भाजपच्या नेत्यांवरती। माधव भंडारी या सगळ्या संदर्भात भाजपचे नेते आणि प्रवक्ते आपल्याला स्पष्टीकरण देतील। भंडारीजी, काय म्हणणं आहे? सत्यजित तांबे यांनी थेट असे नावं घेतलेली आहेत की आशिष शेलार आणि तावडेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडले। आमच्या कुठल्या नेत्यांनी आमदार फोडले किंवा काय केलं हे आरोप करण्यापेक्षा सत्यजित तांबेंनी स्वतःच्या घरामध्ये काय जळतंय, काय कुजतंय ते तपासावं। आमचे नेते समजा कोणाला प्रयत्न करत असतील, तुमचे माणसं तुमच्यापासून का फुटली याचा शोध तुम्ही घ्या। आमच्या लोकांवरती ठपका ठेवण्याचं काही कारण नाही। पण भंडारीजी, ते म्हणतात की शेलार असतील, तावडे असतील, त्यांनी नगर आणि पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केलं। मग याच्यामध्ये काय झालं? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सतत विवेक बुद्धीला अनुसरून मतदान करा असं आवाहन काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांनी केलं होतं।
त्यांचं आवाहन ऐकून काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्वतःच्या सत्ताविवेक बुद्धीनुसार मतदान केलं. आता त्याचा शोध त्यांनी घ्यावा, आमच्यावरती दोष देण्याचं काही कारण. मात्र भंडारीजी, भाजपकडून जेव्हा खरं तर एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे आलं त्यानंतर भाजपकडून प्रयत्न झाले होते विरोधकांना मनवण्याचे की एनडीएला तुम्ही मतदान करावं? आम्ही आमचा उमेदवार उभा केल्यानंतर जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं आणि जसे काँग्रेसने प्रयत्न केले तसे आम्ही केले. बरं, काँग्रेसने प्रयत्न केलेच ना मतं मिळवण्याचे, आम्ही केले. मग ह्याच्यामध्ये मत वळवण्यासाठी शेलार आणि विनोद तावडे हे आघाडीवरती होते. मग जी अशा तऱ्हेची नावं कुणाचीही घेण्याचा मुळात काही कारण नाही. काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी, खासदारांनी जर त्यांच्या स्वतःच्या उमेदवाराला मतं दिली नसतील तर ती माणसं कोण हे त्यांनी शोधावं. त्यांनी ती मतं का दिली नाही हे त्यांनी शोधावं. मात्र भंडारीजी, तुम्ही रामनाथ कोविंद यांना मतं द्यावीत म्हणून विरोधकांना साथ घातलेली होती असं तुम्ही स्वतः म्हणताय. किती जणांनी तुम्हाला साथ दिली असं वाटतंय या घडीला? आता महाराष्ट्रातल्या मतमोजणीचे निकाल आपल्या समोर आहेत, आकडेवारीच आपल्या समोर आहे, त्याची सगळी चर्चा कालपासून चालू आहे. त्यामुळे किती लोकांनी साथ दिली, किती लोकांनी प्रतिसाद दिला हे सगळं काल आकडेवारीतून स्पष्ट झालेलं आहे. भंडारीजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही ही प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली त्याबद्दल. तेव्हा काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी ट्विट करून असा संशय व्यक्त केलेला आहे. मात्र भाजपचे प्रवक्ते आहेत माधव भंडारी यांनी मात्र हे आरोप साफ फेटाळून लावलेत.